पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात त्या तालुक्यातील साखर कारखाने या साखर कारखान्याचे चेअरमन हे प्रभावी भूमिका बजावत असल्याचं दिसून आलंय। विधानसभेची निवडणूक असो अथवा लोकसभेची, जिल्हा परिषदेची निवडणूक असो अथवा ग्रामपंचायतीची निवडणूक असो, गावगाड्याच्या राजकारणात साखर कारखान्याशी संबंधित नेता उमेदवार म्हणून अथवा नेत्याच्या समर्थकांचा गट प्रचारक म्हणून आक्रमकपणे उतरलेला दिसून येतो आणि यातूनच साखर कारखान्याची सत्तासूत्रे हाती असणंही तितकंच महत्त्वाचं मानलं जात आलंय। सोलापूर जिल्ह्यात सहकारी साखर कारखानदारीचे प्रस्थ मोठे आहे, तर अलीकडच्या काळात खाजगी साखर कारखाने देखील मोठ्या संख्येनं उभारले गेल्याचं दिसून आलंय। मात्र मागील 30 वर्षात सोलापूर जिल्ह्यातील एका सहकारी साखर कारखान्यानं राज्यातच नव्हे तर देशात आपल्या विक्रमी गाळप करून तसेच दर 10 दिवसाला उसाचे पेमेंट अदा करून मोठा नावलौकिक संपादन केल्याचं दिसून आलं। तो कारखाना म्हणजे पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना होय। सोलापूर जिल्ह्यात इतर अनेक सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडल्याचं चित्र अनेक वेळा दिसून आलं। मात्र एखादा सहकारी साखर कारखान्यानं बंद पडलेला एखादा साखर कारखाना विकत घेऊन युनिट नंबर 2 च्या माध्यमातून यशस्वी संचालन केल्याचं अनोखं उदाहरण माजी आमदार व या कारखान्याचे चेअरमन बबनराव शिंदे यांनी सहकार क्षेत्रासमोर ठेवलं। करकम येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना युनिट क्रमांक 2 हे त्याचं प्रतीक आहे। आता याच पिंपळनेर तालुका माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून बुधवारी एकूण 21 संचालकांच्या जागेसाठी 23 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। यातील 2 अर्ज पूरक म्हणून भरण्यात आल्याचं सांगितलं जात असल्यानं 19 जागांवर प्रत्येकी 1 उमेदवारी अर्ज दाखल झालाय। कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे हे त्याचे नेतृत्वाखाली मागील 25 वर्षातील संचालक मंडळाची ही 5वी निवडणूक असून यावेळी ही निवडणूक देखील बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे। जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक जुन्या व नव्या संचालकांचा समावेश करीत नवे संचालक मंडळ अस्तित्वात येणार असून 19 फेब्रुवारी रोजी अर्जाची छाननी होईल, तर 20 फेब्रुवारी रोजी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर सर्व संचालक मंडळ बिनविरोध विजयी झाल्याची अधिकृत घोषणा होणार असल्याचं म्हटलं जात आहे। कारखान्याच्या यशस्वी वाटचालीमुळे सदर निवडणूक बिनविरोध पार पडत असल्याचं समाधान अनेक सभासद व्यक्त करीत आहेत।